बटन थटाई. अरे काय तुम्ही माझी काय मस्करी करता काय? काय नाव? नाही नाही, थटाई, बटन थटाई. बटन थटाई. बटन थटाई हा एक नाश्त्याचा म्हणजे चहा सोबत आपण खातोय असं थोडासा स्नॅक्स म्हणून आहे बटन थटाई. बटन थटाई करायची आहे. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे, ते काय आहे सांगा. तांदळाचं पीठ आहे आणि इथं 3 डाळी घेतल्यात मी, उडीद डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ. तर ह्या मी रात्रभर भिजवल्यात आणि एकदम कमी पाणी टाकून आपल्याला ते शिजून घ्यायच्यात. आणि इथं मी मैदा घेतलेला आहे, बटर, तीळ, हळद, काळी मिरी पावडर आणि मीठ. हा काय मैदा आहे का? मैदा आहे, आणि तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ, आणि या 3 डाळीमध्ये काय काय? चण्याची डाळ, चण्याची डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ. मुगाची डाळ. आणि त्या कुकरला शिजून घेतल्या आणि नंतर कमी पाण्यामध्ये फेटून घेतल्या. हा, थोड्याशा फेटून घेतल्यात. ठीक आहे. आता बटन तर ह्याच्यात दिसत नाहीये. दाखवते ना मी, आता बनवून दाखवते. बटन थटाई. हो. बटन थटाई काय करायची आता? कृती होताई. हा, करू आता. एक बाउल द्या मला. हा, आता काय? आता डाळ घेऊ आपण. हे शिजून घेतलेल्या डाळी, 3 डाळी. 3 डाळी. आता इथं मैदा आहे, आपण मैदा टाकू. हे आपल्याला थोडं हळूहळूच टाकायचं, कारण एकदम टाकायचं नाही, कारण याला थोडंसं आपल्याला पीठ मळायचं आहे. हे तांदळाचं पीठ आहे. बरं. हे आपल्याला सगळं समप्रमाणातच टाकायचंय. जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी का? कुरकुरीतपणात आला पाहिजे. हा, ठीक आहे. थोडंसं बटर वापरणार आहोत, कारण ते खाण्यासाठी आपल्याला थोडंसं टेस्टी छान लागलं पाहिजे, त्याच्यामुळे थोडंसं आपण बटर पण वापरतो याच्यात. आणि चवीपुरतं आपण मीठ घालतोय. घाला घाला. काळी मिरी पावडर. तुमच्या आयुष्यात कॉमेडी प्रसंगही घडत असतील ना? हो, मग एखादा सांगा ना. कॉमेडी प्रसंग म्हणजे मी जेव्हा मुंबईला आले होते तेव्हाचीच गोष्ट सांगते, कारण एकदा आपण बाहेर जातो तर तेव्हा थोडंसं माणूस भांबावलेलंच असते नाही का. मोठाल्या बिल्डिंग हे बघून मी खूप हे झाले होते, भांबावले होते. भांबावले होते. याच्यात मी आता तीळ टाकली आणि हळद टाकली. तर आपल्याला बिल्डिंग मध्ये नाही, नाही. ह्या मिश्रणात बटन बिल्डिंग थटाईमध्ये. वरून तुम्ही हळदीवर गेलात, मला कसं नाही नाही, कळेल? आता हे पण सांगावं लागणार ना. हा ठीक आहे. काळी मिरी, तीळ, हळद हा सगळं आपण घातलं. हा, आता बिल्डिंग कडे जाऊ. हा, तर बिल्डिंग हे बघून मला असं वाटायचं की आता हे किती मोठाले बिल्डिंग आहेत, पडणार नाहीत का खाली, ह्याचा पाया बरोबर असेल का, म्हणजे मला भीती वाटायची ना त्याची पण. पण तुमचं यार म्हणजे मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा नाही, पण तुम्हाला शाब्बास असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणा की मग, मी त्याची तर वाट बघते. म्हणा. जरा कौतुक करावं म्हणलं बोलूच देत नाही तुम्ही मला. सॉरी. नाही नाही, सॉरी नाही, चांगलं आहे तुमचा स्वभाव, पण तुमचं खरंच कौतुक आहे. अनेक कठीण प्रसंग, छोटे मोठे, तेच म्हणलं आर्थिक ना. संकट, दुखणे खुपणे. मला बऱ्याच गोष्टी कळल्या इकडे आल्याच्या नंतर, कारण म्हणते आपण हिरो हिरोईन एवढे मोठे झालेत, कसे मोठे झाले असते, यायला कसं सगळं आयुष्य हे असं आरामात भेटलं, पण आरामात कुठली गोष्ट भेटत नाही हे मला कळलं. कारण मला इथपर्यंत आजच यायला, आजचीच माझी मी परेशानी जर लक्षात घेतली तर मला पुढे जायचं अजून, की बाई पुण्यापर्यंत येण्याची मी परेशानी माझी मी फक्त मलाच माहिती आहे. आणि प्रत्येक गोष्टी आपण नाही सांगू शकत. अहो, कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. नाही नाही, माणूस कुठल्या तरी, हे काय आता बनवून बघते ना बटन. बरं, कुठल्याच पदावरती किंवा कुठल्याच लोकप्रियतेवरती माणूस कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय, हा, तडजोड केल्याशिवाय पोचत झालं, नाही. आता बटन बनवून घेते. बरं. बरोबर.